नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 23 आहे। मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय पहा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत। आता या ठिकाणी काय विचारलंय की महाराष्ट्रातल्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये, तर 6 आहेत। त्यापैकी सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत, तर ते औरंगाबादमध्ये आहेत। आता औरंगाबादचं नामकरण काय केलं आहे, छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे। हे पण लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती सुद्धा परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। मग या ठिकाणी या विभागामध्ये किती जिल्हे आहेत, तर याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत। त्याच्यानंतर बघा, कोकण एक विभाग आहे, याच्यामध्ये 7 आहेत, नागपूरमध्ये 6 आहेत, अमरावतीमध्ये 5, नाशिकमध्ये 5 आणि पुणे 5। म्हणजे या प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला जिल्हे काय करायचे, तर तोंडपाठ करायचे। सगळ्यात जास्त कुठे आहेत पहा, संभाजीनगरला आहेत, किती आहेत, 8 आहेत। त्याच्यानंतर कोकणामध्ये 7 आहेत, याला मुंबई विभाग पण म्हणतात किंवा कोकण विभाग पण म्हणतात। ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नागपूरमध्ये 6, अमरावती, नाशिक आणि पुणेमध्ये किती आहेत, 5 5 5 आहेत। ठीक आहे, सोपा प्रश्न आहे पण खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघू। बाहेर कचरा गाडी आलेले, त्याच्याकडे काय जास्त लक्ष देऊ नका। खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा। आता बघा, पहिला प्रश्न काय होता, प्रशासकीय विभागावरतीच होता, पण त्याच्यावरती कशावरती होता की जे प्रशासकीय विभाग आहे ते कोणत्या प्रशासकीय विभागात सगळ्यात जास्त जिल्हे आहेत असा होता। परंतु आता इथं काय सांगितलं आहे, क्षेत्रफळानुसार त्यांना काय करायचंय, उतरत्या क्रमाने लावायला सांगितलंय। ठीक आहे, मग तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कोणत्या प्रशासकीय विभागाचं आहे, तर ते औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे याचं क्षेत्रफळ काय आहे, सगळ्यात जास्त आहे। मग आपल्याला बघायचंय की ड ने सुरुवात होणारा पर्याय कोणता आहे, तर इथं ए आहे पहा, इथं क ब आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय काय होतील, या ठिकाणी कट होतील। त्याच्यानंतर पहा, इथं ड आहे, इथं ड आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, या दोन्हीपैकी एकच आपलं उत्तर असणार आहे। मग संभाजीनगर नंतर किंवा औरंगाबाद नंतर दुसरा कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळामध्ये दुसरा क्रमांक कोणाचा लागतो पहा, पहिला याचा आहे, दुसरा नाशिकचा आहे। मग ब कुठे बघूया, इथं ए आहे, इथं ब आहे, म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आणि आपला हा पर्याय काय आहे, बरोबर आहे। म्हणजे बाकीचा पुढचा क्रम लावायची सुद्धा तुम्हाला गरज नाही मित्रांनो या ठिकाणी। ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे, आपला प्रशासकीय विभागांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम असणार आहे। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 3, खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता क्रम करून लिहा। असे जे क्रम लावायचे प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारलेले आहेत, खूप वेळेस प्रश्न परीक्षेत विचारले आहेत, म्हणून तुम्हाला काय करायचंय, लक्षातच ठेवायचं आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघायचं, आता इथं काय सांगितलं आहे, उत्तर दक्षिण, म्हणजे पहिला क्रम कोणी कोण लावायचा आहे, उत्तरेकडून। ठीक आहे, उत्तरेकडून पहिला क्रम घ्यायचा आहे। मग काय काय दिलेले आहेत बघूया आपण। कुंभारली घाट आहे, वरंदा घाट आहे, रायगड किल्ला आहे आणि प्रतापगड किल्ला आहे। मग यापैकी सगळ्यात उत्तरेला कोणता किल्ला आहे, तर रायगड किल्ला सगळ्यात उत्तरेला आहे। म्हणजे आपलं सुरुवातीला काय असणार आहे, क असणार आहे। मग सुरुवातीला क असणारा पर्याय कोणकोणते बघा, इथं ड आहे, इथं ब आहे, दोन्ही काय होतील, कट होतील। बघा, इथं क आहे, इथं अ आहे, म्हणजे इथं सुद्धा कट होतील। फक्त एकच पर्याय आहे। म्हणजे लक्षात आलं का, तुम्हाला एक गोष्ट जर परफेक्ट माहीत असेल ना, तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता। म्हणजे हे प्रश्न दिसायला अवघड वाटतात, परंतु पहा पर्याय आपण कट केले, फक्त एका रायगड किल्ल्यावरून आपल्याला अख्खं उत्तर मिळालं। ठीक आहे, मग आता क्रम लक्षात ठेवा, सगळ्यात उत्तरेकडे रायगड किल्ला आहे, त्याच्यानंतर वरंदा घाट आहे, त्याच्यानंतर प्रतापगड किल्ला आहे आणि त्याच्यानंतर कुंभारली घाट आहे। ठीक आहे, लक्षात असू द्या, असे प्रश्न भरपूर परीक्षेत विचारले जात आहेत। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली महाराष्ट्रातील एकमेव अशी टेस्ट सिरीज आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये काय भेटतील,
तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने विचारलेले अतिशय IMP असे 10,000 प्रश्न या ठिकाणी काय होतील, उत्तरासहित भेटतील. म्हणजेच TCSने विचारलेल्या 100 प्रश्नपत्रिका, ठीक आहे, तुम्हाला उत्तरासहित भेटतील. खूप महत्त्वाच्या आहेत ह्या प्रश्नपत्रिका, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अतिशय IMP अशा नोट्स देत आहोत. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा. मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स आहेत. मग मित्रांनो, तुम्ही फक्त एवढ्या मटेरियलचा जरी स्टडी केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क काय सहज घेऊ शकता. आणि 170 पेक्षा जास्त मार्क जर तुम्ही घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, स्वतःच्या जिल्ह्यात होईल, स्वतःच्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते, ठीक आहे. मग या सगळ्याची प्राइस किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये प्राइस आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आहे, ही आज सुद्धा ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही ऑफरनुसार तुम्हाला किती रुपयाला भेटेल, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30, 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला 149 रुपये पे करायचे. त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो काढलेला स्क्रीनशॉट मला काय करायचा, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, 2 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, फॉरवर्ड केलं जाईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 4 नंबर, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे असं विचारलंय. कुणाची, सह्याद्री पर्वताची कुठली लांबी विचारली आपल्याला, महाराष्ट्रातील. मग किती आहे, तर ती 440 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की सह्याद्री पर्वताचा महाराष्ट्राच्या क्षेत्रफळातील वाटा किती टक्के आहे. मग क्षेत्रफळातील वाटा किती आहे सह्याद्री पर्वताचा, 12.2%. म्हणजे 12% लक्षात ठेवा, ठीक आहे. किती टक्के आहे, 12% आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती आहे. मग सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती आहे मित्रांनो, 1600 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे, 440 आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सह्याद्री पर्वताचा विस्तार कुठपासून कुठपर्यंत आहे. तर मग बघा, सातमाळापासून कन्याकुमारीपर्यंत काय सह्याद्री पर्वताचा विस्तार आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते. सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणते, तर मग हे कोणतं आहे, तर हे अन्नईमुडी आहे. त्याची उंची पण लक्षात ठेवा 2695 मीटर. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हेच काय आहे, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वतातील उंच शिखर आहे, त्याचबरोबर याला दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर असं सुद्धा म्हटलं जातं. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तिन्ही पद्धतीने तुम्हाला प्रश्न आला. बघा, सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते, अन्नईमुडी. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते, अन्नईमुडी. पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते, अन्नईमुडी. आणि त्याची उंची किती आहे, 2695 मीटर. खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी 100-200 वेळेस याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं. काल आपण शेवटला विचारला होता प्रश्न, मग कोणता आहे, महाराष्ट्रातील कळसुबाई आहे. याची उंची किती आहे, 1646 मीटर, ठीक आहे. हे कॉमन आहे, ते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. पुढचा 5 नंबर पहा, अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलंय. आता या ठिकाणी कोणतं शिखर विचारलं आपल्याला, अस्तंबा शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलंय. मग हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील अस्तंबा शिखर हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे. मग हे अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे, तर हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणतं. मग सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर ते अस्तंबा आहे. आणि त्याची उंची किती आहे, 1325 मीटर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबारमध्ये. हाच आपल्याला प्रश्न होता, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक, भारतातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं, हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. मग याचं उत्तर काय येईल,
धूपगड हे काय सर्वात उंच शिखर आहे, 1350 मीटरांची उंची आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. मग तुम्हाला सातपुडा पर्वताचे दोन्ही शिखर लक्षात ठेवायचे, दोन्ही महत्त्वाचे आहेत. प्रश्न जर विचारला महाराष्ट्रातलं तर अस्तंभ लिहायचं, भारतातलं विचारलं तर कोणतं लिहायचं, धूपगड लिहायचं. ठीक आहे, दोन्ही महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न 7 नंबर, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. मग लातूरला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत, तर एकूण 3 जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत. तर 3 कोणते आहेत पहा, नांदेड आहे, त्याच्यानंतर बीड आहे आणि त्याच्यानंतर धाराशिव. ठीक आहे, या 3 जिल्ह्याच्या काय आहेत, सीमा लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्नाटक राज्याची सुद्धा सीमा लागलेली आहे. कर्नाटक राज्यातला कोणता जिल्हा आहे ज्याची सीमा लागलेली आहे लातूरला, तर तो आहे बिदर जिल्हा. ठीक आहे, कधी कधी तिकडे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे म्हणून लक्षात ठेवायचं. 8 नंबर पहा, पुन्हा कशावरती प्रश्न आलाय, पुन्हा आपल्याला क्रमावरतीच प्रश्न आलाय. खालील किल्ल्यांचा खालील किल्ल्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. आता इथं पहिल्यांदा आपल्याला काय क्रम विचारला होता, उत्तरेकडून दक्षिणेकडे, पण इथं काय सांगितलंय, दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे दक्षिणेकडचा किल्ला आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यावा लागेल. म्हणून प्रश्न वाचताना काय करायचं, व्यवस्थित वाचायचं. ठीक आहे, मग ऑप्शन बघा, सिंहगड, पुरंदर, दौलताबाद आणि प्रतापगड. मग यापैकी कोणता किल्ला सगळ्यात दक्षिणेला आहे, तर प्रतापगड किल्ला सगळ्यात दक्षिणेला आहे. बघूया ड ऑप्शननी सुरुवात होणारे पर्याय किती आहेत बघा. इथं ड आहे बघा, इथं ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ब आहे, इथं क आहे, म्हणजे हे 2 पर्याय काय होतील, कट होतील. आता आपलं उत्तर या 2 पर्यायामध्येच आहे. मग प्रतापगडानंतर प्रतापगडाच्या उत्तरेला कोणता किल्ला आहे, पुरंदर आहे, म्हणजे ब. इथं कोणता आहे, अ आहे, इथं ब आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. मग क्रम कसा राहील पहा, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड आणि सगळ्यात उत्तरेकडे कोणता, दौलताबाद, ज्याचं दुसरं नाव काय आहे, देवगिरी किल्ला. ठीक आहे, लक्षातच ठेवायचं, परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, पुढचा 9 नंबर, महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे. इतका सोपा प्रश्न, परंतु इतक्या वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे ना. कोणत्या खडकापासून झालंय, बेसाल्ट खडकापासून. ठीक आहे, डॅशडॅशच्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. कुणीकडलं, पूर्वेकडलं काय, जिब्राल्टर. कोणत्या किल्ल्याला म्हणायचे, तर ते रायगड किल्ल्याला म्हणायचे. आणि कोण म्हणायचं, तर ब्रिटिश लोक म्हणायचे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 11 नंबर, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅशडॅश पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस डॅशडॅश टेकड्या आहेत. मग महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे, तर सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्याच्यात पुढच्या टेकड्याला काय म्हटलं जातं, गाविलगड टेकड्या म्हटलं जातं. ठीक आहे, मग ह्या सातपुडा पर्वतरांगेवरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग या ठिकाणी मी काही बेसिक माहिती सांगतो सातपुडा पर्वतरांगेची. सातपुडा पर्वतरांगेची लांबी किती आहे विचारलं जातं. मग लांबी किती आहे, एकूण 900 किलोमीटर लांबी आहे. रुंदी किती आहे, तर 160 किलोमीटर रुंदी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांगेचा विस्तार पहा कुठपासून आहे, तर गुजरातमधील रतनपूर पासून पूर्वेस मध्य प्रदेशमधील अमरकंटक पर्यंत, म्हणजे रतनपूर पासून अमरकंटक पर्यंत. रतनपूर कोणत्या राज्यामध्ये आहे, गुजरात. अमरकंटक कुठं आहे, मध्य प्रदेश. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांगेचे काय होतात, तर 2 टप्पे होतात. महाराष्ट्रात काय होतात, 2 टप्पे केलेले आहेत. मग एक आहे तोरणमाळ. तोरणमाळ कोणत्या जिल्ह्यामध्ये पहा, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. आणि दुसरा आहे गाविलगड, कुठं, अमरावती आणि मेळघाट डोंगरामध्ये गाविलगडचा समावेश होतो. ठीक आहे, आता या गाविलगडमध्ये चिखलदरा हे काय आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. आणि गाविलगड डोंगर रांगेमधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर ते वैराट आहे. त्याची उंची किती आहे, 1177 आहे. हे वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा बरं का. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आलं महाराष्ट्रातलं तर काय येईल, अस्तंबा येईल. पण जर विचारलं की गाविलगड डोंगर रांगामधील सगळ्यात उंच शिखर कोणतं, तर कोणतं येईल, वैराट येईल. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अमरावती. त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की गाविलगड डोंगररांग ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मग ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ही अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12 नंबर, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका. पुणे विभागातील सगळ्यात उत्तरेकडील तालुका विचारला. आता या ठिकाणी बघा, पुणे विभागातील विचारला आहे. मग पुणे विभागामधील सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे, तर तो पुणेच आहे. मग आपल्याला पुणे जिल्ह्यातील सगळ्यात उत्तरेकडील तालुका लिहावा लागेल. मग हा कोणता आहे, तर जुन्नर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 13 नंबर,
महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? मग तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना प्रकल्प आहे. म्हणून या कोयना प्रकल्पाला काय म्हटलं जातं? महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? तर हा कोणता आहे? खोपोली आहे. आणि खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आता इथं विचारलं होतं की मोठा प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्रातील सर्वात लहान जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तो धोम आहे. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धोम धरण साताऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? तर हा कोणता आहे? दार्जिलिंग आहे. आणि दार्जिलिंग कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे पश्चिम बंगालमध्ये आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा 14 नंबर, योग्य जोड्या लावा. इकडे स्तंभ 1 स्तंभ 2 दिले आणि काय सांगितले पहा आपल्याला? जलविद्युत केंद्र आणि जिल्हा दिलाय आणि खाली पहा आपल्याला पर्याय दिलेत. ठीक आहे, आता काय खाली जोडी लावण्यापेक्षा मी इथेच जोडी लावून टाकतो. इकडे काय आहेत बघा, जलविद्युत केंद्र आहेत आणि इकडल्या बाजूला काय दिलाय? त्या जलविद्युत केंद्राचा जिल्हा दिलाय. मग भीरा जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भीरा रायगडमध्ये आहे. त्याच्यानंतर वीर जलविद्युत केंद्र कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. भंडारदरा कुठं आहे? अहमदनगरचं आता नामांतरण अहिल्यानगर झालंय. आणि उजनी कुठं आहे? सोलापूर. ठीक आहे, चारही महत्वाचे आहेत, चारही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 15 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? काय विचारलंय? 4 नद्या दिल्यात आणि त्याच्यापैकी कोणती नदी खचदरीतून वाहते असं विचारलंय. मग महाराष्ट्रातली खचदरीतून वाहणारी एकच नदी आहे, ती म्हणजे कोणती? तापी नदी. ठीक आहे, खूप महत्वाची नदी आहे, लक्षात ठेवा. मग प्रश्न विचारला जातो की तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर तापी नदीचा उगम कुठे होतो पहा? मुलताई, मध्य प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर तापी नदी कोणकोणत्या राज्यामधून वाहते पहा? तर ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामधून वाहते. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की तापी नदीची एकूण लांबी किती आहे? तर तापी नदीची एकूण लांबी किती आहे? 724 किलोमीटर आहे. त्यापैकी प्रश्न विचारला जातो की तापी नदीच्या एकूण लांबीपैकी महाराष्ट्रातील लांबी किती? मग महाराष्ट्रातील तापी नदीची किती लांबी आहे? तर ती आहे 208 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो तापी नदीच्या मुख्य उपनद्यावरती. तर पूर्णा, गिरणा, पांझरा ह्या काय आहेत? तापी नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. त्याच्यानंतर तापी नदीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर तापी नदी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि भारतातील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर ती नर्मदा आहे. म्हणजे फरक लक्षात ठेवा. जर प्रश्न विचारला भारतातील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा. आणि जर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती विचारलं तर उत्तर काय येईल आपलं? तापी येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 16 नंबर, खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. 2 विधानं दिलेत आणि दोन्हीपैकी कोणतं विधान किंवा कोणते विधान बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचे. मग पहिलं विधान काय बघूया. दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसॉल्ट खडकापासून. मग पहिलं विधान काय आपलं? बरोबर आहे. दुसरं बघूया, दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचयाने झालेली आहे. हे विधान सुद्धा काय? बरोबर आहे. हा जो बेसॉल्ट खडक आहे याची निर्मिती कशाने झाली? तर ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जो लाव्हा रस बाहेर आला आणि हा लाव्हा रसाच्या संचयाने काय झाली? बेसॉल्ट खडकाची निर्मिती झाली. मग आपलं उत्तर काय येईल? विधान 1 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे? या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. 17 नंबर, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण त्यालाच काय म्हणतात? MMRDA अंतर्गत येत नाही असं विचारलंय. ठीक आहे. ऑप्शन बघूया. सिंधुदुर्ग पहिलाच ऑप्शन आहे. सिंधुदुर्ग जिल्हाच काय आहे? MMRDA अंतर्गत येत नाही. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की MMRDA चा फुल फॉर्म काय आहे? तर पहा काय? मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. याची स्थापना कधी झाली पहा? खूप महत्वाचं, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कधी स्थापना झाली? 26 जानेवारी 1975 ला काय? MMRDA ची स्थापना झालेली आहे. आणि हा MMRDA ऍक्ट कधीचा आहे? तर MMRDA अधिनियम 1974 चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
MMRDAचा प्रमुख कोण असतो तर राज्याचा नगरविकास मंत्री हा काय असतो MMRDAचा प्रमुख असतो। आणि MMRDA मध्ये किती सदस्य असतात तर एकूण 17 सदस्य असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत किंवा MMRDAचं कार्यक्षेत्र कोणतं आहे बघा, तर मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, ठाणे आहे आणि पालघर आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 18 नंबर, नर्मदा नदीची लांबी 1312 किमी आहे, त्यापैकी डॅश किमी महाराष्ट्रातून वाहते। आता काय विचारलंय, नर्मदा नदी ही महाराष्ट्रातून किती अंतर वाहते तर किती वाहते 54 किलोमीटर वाहते। ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं नर्मदा नदीची एकूण लांबी किती आहे तर ही 1312 किमी आहे, म्हणजे 13-12 तुम्ही लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो नर्मदा नदीचा उगम कुठं झाला तर हा कुठं झाला मैकल टेकड्यावरती अमरकंटक या ठिकाणी। हे अमरकंटक कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे। म्हणजे लक्षात ठेवायचं नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्याचा उगम कुठं झाला मध्य प्रदेश राज्यामध्ये झाला आहे। एकूण लांबी सांगितली, महाराष्ट्रातलं अंतर सांगितलं। आता ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि हिच्यावरती 2 महत्त्वाचे धरण आहेत। मग एक आहे सरदार सरोवर प्रकल्प गुजरात राज्यामध्ये आणि दुसरा आहे इंदिरा सागर मध्य प्रदेश राज्यामध्ये। दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 19 नंबर, खूप सोपा प्रश्न होता। औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। मग औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 20 नंबर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे। मी आता स्पष्टीकरणात सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे। मग याचं उत्तर कमेंटमध्ये द्या। सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। ओके, धन्यवाद मित्रांनो।